स्मृती इराणी जी या काल पुण्यामध्ये आल्या होत्या आणि निश्चितच आम्हाला असं वाटतं की एकेकाळी त्या सुद्धा वाढत्या महागाई विरोधात बोलायच्या, पोटतिडकीने बोलायच्या आणि म्हणून आमच्या विभागीय महिला अध्यक्ष वैशाली नागवडे यांना मी काल राजापूरला होते कोकणामध्ये, बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तिथून मी त्यांना फोन करून सांगितलं की तुम्ही स्मृती इराणी यांना एक सदिच्छा भेट द्या आणि त्यांना त्या फार सेन्सिटिव्ह आहेत आणि त्या निश्चितच ह्या महागाईच्या मुद्द्यावरती तुमच्याशी चर्चा करतील, तर तुम्ही त्यांना एक भेट द्या आणि तुमचं एक निवेदन त्यांना द्या. त्यानंतर ती त्यांना त्या स्मृती इराणीच्या हॉटेलमध्ये उतरल्या होत्या. त्या हॉटेलमध्ये भेटायसाठी गेल्या, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. कारण पुण्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सगळेच जण थोडस महागाईवरचा राग, रोष व्यक्त करण्यासाठी तिथे जमलेले होते. आणि त्यानंतर हे निवेदन घेऊन वैशाली नागवडे आणि त्यांच्या 4 साथी या तिथे जिथे कार्यक्रम होता तिथे गेलेले असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महिलांना धक्काबुक्की केली. पहिले तर आम्ही ह्या धक्काबुक्कीचा धिक्कार करतो की अशा प्रकारे महिलांना धक्काबुक्की करणं, त्यांना थोबाडात मारणं, थप्पड मारणं हे अशोभनीय वर्तन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि त्याचं म्हणजे सगळ्यात वाईट ह्या इशारा ऐकला आणि म्हणूनच मी निर्णय घेतला की आपण सुद्धा प्रेसमध्ये गेलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. इशारा कसला देताय तुम्ही? म्हणजे वैशाली नागवडे हिच्या श्रीमुखात भडकवल्यानंतर प्रश्न काय होता? वैशाली नागवडे काय घेऊन गेल्या होत्या तिथे? तर त्या निवेदनामध्ये काय होतं, जे मी तुम्हाला आता प्रेस नोट दिलेली आहे की गॅसचे भाव हे 365 आणि 410 रुपयाचे 1050 झालेले आहेत. डिझेलचे भाव 60 रुपयावरनं 110 पर्यंत पोहोचलेले आहेत. पेट्रोलचे भाव 60-70 रुपयावरनं 125 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला आपलं घर कसं चालवावं, म्हणजे अगदी मध्यमवर्गीय महिलांपासून, नोकरी करणाऱ्या महिलांपासून बेरोजगार तरुणांच्या आयांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की गॅसचं सिलेंडर संपलंय, पैसे कुठून आणायचे? गोडे तेलाचे भाव काय झालेले आहेत? सगळ्याचे भाव, खाण्यापिण्याचे पदार्थ इतके महाग झालेले आहेत की महिलांच्या डोळ्यात पाणी आलेले आहे, पोटात आग पडलेली आहे आणि मुलांना आणि नवऱ्याला काय जेवण घालायचं असा प्रश्न पडलेला आहे. हेच त्या सगळं निवेदनामध्ये होतं. आणि ते निवेदन स्मृती इराणी एकेकाळी महागाईविषयी बोलणाऱ्या त्या सेन्सिटिव्ह आहेत, संवेदनशील आहेत, हे जाणून तिथे निवेदन द्यायला त्या गेलेल्या होत्या. तर त्यांच्या श्रीमुखामध्ये भडकवण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलेलं आहे. आणि ही थप्पड कुठल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या पडलेली नाहीये, तर ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक महागाईने होरपळणाऱ्या बहिणीच्या, आया बहिणींच्या तोंडावर मारलेली थप्पड आहे. आणि भाजपला याचा हिशेब द्यायला लागणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत की आता भाजपने जर माफी मागितली नाही तर भाजपला ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महिला त्याचं उत्तर देईल. कारण महागाई कमी करू ह्या मुद्द्यावरती मोदी सरकार आलेलं होतं. मोदींची ह्यापूर्वीची जर भाषणं ऐकली तर त्या प्रत्येक भाषणामध्ये अरे क्या महंगाई बढ़ गई है, तुम लोग क्या कर रहे हो, अब की बार मोदी सरकार, ही मोठ्या मोठ्या तुम्ही घोषणा दिल्या. चाय पे चर्चा, आता आम्ही सांगतोय फक्त महागाई पे चर्चा, बाकी आम्हाला कुठलंही नकोय, आम्हाला फक्त महागाईवर चर्चा पाहिजे. महागाई कधी कमी होणार? आम्हाला गॅसचं सिलेंडर 410 रुपयालाच मिळालं पाहिजे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव 60 आणि 70 रुपयाने झाले पाहिजे. सदाभाऊ खोत त्या दिवशी त्या महागाईचं समर्थन करतात. ते म्हणतात की महागाई ही शेतकऱ्याला चांगली आहे. कुठल्या शेतकऱ्याला 30 रुपये किलो कांदा मिळतोय? कुठल्या शेतकऱ्याची भाजी 100 रुपये किलोने मिळते? हे त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. हे सगळे दलालांचे खिशे भरण्याचं काम भाजप करतोय. म्हणून सदाभाऊ खोत खुश होतोय की माझ्या दलालांचं चांगलं चाललंय. इकडे शेतकरी नागावला जातोय, शेतकऱ्याची पिळवणूक होते, इकडे मध्यमवर्गीयाची पिळवणूक होते. गोरगरिबांचं तर काय विचारू नका. त्यांच्या घरात आता चूल पेटवायला रॉकेल सुद्धा नाही, लाकूड सुद्धा नाही आणि गॅसचं सिलेंडर त्यांना परवडत नाही. इतकी भयंकर अवस्था आहे. आणि ही अवस्था फक्त
केंद्र सरकारमध्ये भाजपचं सरकार आल्यापासून, मोदी सरकार आल्यापासून संबंध अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे, सगळं खासगीकरण झालेलं आहे, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या नाहीयेत, 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार सांगितलं, 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशा भयंकर परिस्थितीमध्ये सुद्धा देश असताना त्यांचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलेच्या तोंडावरती जर भाजप थप्पड मारत असेल तर सगळ्यात मोठी थप्पड आता लोक भाजपला मारल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला या तुमच्या पुढे सांगायचं. आणि हा संदेश मला मीडियाला सुद्धा हात जोडून विनंती आहे की ही कळकळ, ही अवस्था प्रत्येक स्त्रीची नाही, प्रत्येक घराघरातली, आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात सुद्धा आहे. कारण ही प्रचंड महागाई वाढलेली लोकांना सहन होत नाही. जसं बाहेर ऊन वाढतंय तसं हा माणूस आणि प्रत्येक स्त्री होरपळली जाते. तर ही महागाई जोवर कमी होत नाही तोवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्रातली प्रत्येक महिला, प्रत्येक बेरोजगार तरुण हा त्या राष्ट्रवादीच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आणि ही महागाई कमी होत नाही तर आम्ही पुढच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये दिल्लीला जाऊ. हा लाटणी मोर्चा आम्ही दिल्लीपर्यंत नेणार आहे आणि आम्ही त्यांना सांगणार आहोत की ही महागाई जर कमी करत नसेल तर खुर्च्या खाली करा. तुम्हाला जमत नाही देश चालवणं तर तुम्ही लोकांच्या जीवाशी आणि महागाईशी खेळू नका. एवढाच संदेश तुमच्या माध्यमातून आम्हाला द्यायचे. धन्यवाद. मेरा सवाल आपसे ये है काही जर बघायला तर केतकी चित्रे हिने जी पोस्ट केली त्याचं समर्थन कोणीच करत नाही, परंतु राष्ट्रवादीचेच काही महिला व पुरुष ज्या अंगावरती शाही फेक करतात, अंडी देखील फेकतात, हे कितपत योग्य आहे? हे पण ते योग्य आहे का अयोग्य आहे ते मला माहिती नाही. ते नक्कीच योग्य नाहीये. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा एवढ्या मोठ्या नेत्यावर तुम्ही बोललेलं असतं त्याची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक असतं. तशी ती प्रतिक्रिया आहे. आणि प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हे आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे व्यक्त होत असतो. आणि आम्ही सगळ्यांनीच ते सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कोणावरती आंदोलन करून शाई फेकणं, अंडी फेकणं हे असं आपण न करता आपण भाजपला जर चपराक मारायची असेल तर लोकांच्या माध्यमातून मारली पाहिजे. जर महागाई इतकी वाढते तर ज्वलंत प्रश्न आज काय केतकी चितळे किंवा आणि कुठला नाहीये किंवा सवाल जवाब नाहीये. मला तर सगळ्यांना सांगायचंय की तुम्ही सभांवर सभा घेतात, लाखो रुपये खर्च करतायत, त्याच्यापेक्षा लोकांच्या प्रश्नावरती लक्ष द्या. महागाई कशी कमी होईल याच्याबद्दल बोला, परंतु त्याच्यावर कोणी बोलतच नाही. आजची प्रेस कॉन्फरन्स फक्त महागाईसाठी आहे. आणि ती चितळे काय म्हटली असेल ते दुय्यम ज्यांची मनस्थिती असते त्यांच्यावर मला बोलण्यात वेळ घालवायचा नाही. प्रश्न आहे असं म्हणतात की ह्या गोंधळ घालण्यासाठी आल्या होत्या, अंडी फेकण्यासाठी आल्या होत्या, तर मग यांना काही कशा पद्धतीने यांच्याशी वागलं पाहिजे असं म्हणणं चित्रावाग यांचं. आणि ताई याला जोडून कोण काय म्हणाले त्या, काय त्यांनी अकलेचे तारे तोडले ते पण ऐकू द्या जरा. कार्यक्रमासाठी नाही तर भाजपाचा कार्यक्रम उधळायला आलेल्या, अंडी फेकायला आलेल्या महिलांची आरती करायची का असं त्यांचं म्हणणं आहे. अहो, आरती करणं हा भाजपाचा तर धर्म आहे. ढोंगी धर्म तर तुमचं करता, हिंदुत्व तुमचं ढोंगी आहे, तुम्ही सगळ्यांची आरतीच करता. त्यामुळे त्या चित्रावाग काय बोलल्या त्याच्यावर मला काही फारसं उत्तर द्यायचं नाहीये. विद्याताई, काल झालेला प्रकार आणि 2 दिवसापूर्वी पुण्यातच एक प्रकार घडलेला होता. भाजप प्रवक्ते आंबेकरांच्या कानशिलात तुमच्या एका कार्यकर्त्याने लगावली होती. या प्रकरणात सारखीच कारवाई व्हावी अशी मागणी असेल. मी तुम्हाला जे सांगितलं की पवार साहेबांवर जे बोललेलं होतं, तुका म्हणे, तुकाराम महाराजांच्या त्या भजनी मंडळाने सुद्धा तक्रार केलेली आहे. प्रत्येकाने व्यक्त व्हायचं कसं हे प्रत्येक व्यक्तीच्या नेचरवर अवलंबून असतं. त्यामुळे त्या थपडीचं मी समर्थन करणार नाही. परंतु जे काय चुकीचं कोणी वागलं असेल तर असं कोणीही वागू नये एवढी विनंती मी तुमच्या माध्यमातून त्यांना करेन. हो गया मराठी हो गया मराठी मेरा सवाल वही है कि केतकी के साथ जो किया गया, कि आपको महिला के ऊपर एक अत्याचार या हमला नहीं था, आप पुणे की जो इंसिडेंट की बात कर रही हैं उसको लेकर क्या कहेंगे? देखिए केतकी ने जो किया वो पवार साहब के ऊपर तो हर एक कार्यकर्ता जो अपने आप को एक्सप्रेस करता है उसका हर एक का तरीका अलग अलग होता है. केतकी चितळे का मामला और कल जो वैशाली नागौड़े को थप्पड़ दिया उसका मामला दोनों अलग अलग बातें.
वैशाली नागौड़े जो स्मृति ईरानी जी, ये पूरे भारतवर्ष की केंद्रीय मंत्री है। पहले हमारे जैसे वो लड़ती थी, महंगाई के ऊपर आवाज उठाती थी। हमको लगा एक महिला मंत्री आने के बाद हम लोग उनको मिले। हमारा जो महंगाई से हमारी महिलाएं जो परेशान है, बेरोजगारी के हमारे बच्चे जो परेशान है, ये महंगाई 410 रुपए का सिलेंडर आज 1050 को मिल रहा है। पेट्रोल के भाव 70 रुपया थे, वो आज 125 रुपया हुआ है। डीजल का भाव 60 रुपए से 110 रुपया हो गया है। और जो खाने पीने की चीज रोजमर्रा की जिंदगी में हमें लगती है, उसका सबका खरीदना, बच्चों को परोसना, ये सब माँ की जिम्मेदारी होती है। तो हम महिलाओं के तरफ से ये निवेदन देने के लिए गए थे कि भाई स्मृति ईरानी जी, पहले तो आप बोलती थी कि महंगाई बहुत बढ़ गई है, इसे कम करो, लेकिन आज आप मंत्री है, आप एक संवेदनशील महिला है, मोदी साहब के साथ आप जाके हमारी बात उनके सामने रख सकती है, क्योंकि आप केंद्रीय मंत्री हैं। इसीलिए हम लोगों ने एक निवेदन तैयार किया था और उनको मिलने हम लोग गए थे। उनको जहाँ पर वो होटल में ठहरी थी, वहाँ हमने उनको गांधी जी के इससे हम लोग एक फूल देना चाहते थे, बुके लेके गए थे, लेकिन वो हमें नहीं मिली। तो जिधर उनका कार्यक्रम शुरू था, उधर हम लोगों ने जाने की कोशिश की। वैशाली नाम, मैं कोकण में थी, मैं पहुंच नहीं पाई, इसलिए मैंने वैशाली ताई को बोला कि आप उधर जाइए और एक 4 महिला, ज्यादा नहीं, और उनको एक हमारा निवेदन दीजिए कि भाई ये इतनी महंगाई बढ़ गई, जरा इसके बारे में आप कुछ प्रधानमंत्री जी को हमारा मैसेज दीजिए। हमारी कुछ गलती नहीं थी, लेकिन ये थप्पड़ जो लगाया भाजपा के कार्यकर्ताओं ने, ये वैशाली नागौड़ के ऊपर नहीं है, ये महिला, महाराष्ट्र की जो महिलाएं महंगाई से जूझ रही है, उनके गाल के ऊपर का ये थप्पड़ है। जी, तो मैम क्या एनसीपी इसको जस्टिफाई कर रहे हैं? शाही फेंकना ठीक है, थप्पड़ मारना गलत है, बात तो एक महिला की हो रही है। देखिए, हमने किसी के ऊपर शाही फेंकी नहीं। नवनीत राणा जी जब उधर शिवाजी का पुतला बैठाने गए थे, तो उधर हम लोगों ने, यानी महापालिका के जो आयुक्त है, उन्होंने कहा कि ये इधर अपने परमिशन बगैर लिए हुए किया। तो ऐसे आयुक्त को कालिक पोंछने का, उसके ऊपर स्याही फेंकने का काम नवनीत राणा और उनके कार्यकर्ताओं ने किया था। तभी आप लोगों ने उनको नहीं पूछा। मैं किसी को कालिक पोंछने के लिए समर्थन कभी नहीं करूंगी, ये व्यक्त होने का तरीका नहीं है। लेकिन जैसा मैंने कहा कि हर एक इंसान का व्यक्त होने का तरीका अलग अलग होता है, उस हिसाब से किसी को मुंह में मारना, किसी को कालिक पोंछना, ये काम हुआ होगा, लेकिन इसके बाद ये नहीं होगा। भाजपा ने जो थप्पड़ मारा है, वो तमाम भारत भर की महिलाएं जो महंगाई से जूझ रही है, उनके गाल के ऊपर ये थप्पड़ मारा है। ये प्रधानमंत्री ने भी भूलना नहीं चाहिए कि कल भाजपा के कार्यकर्ता ने जो थप्पड़ मारा है, वो आम महिला के मुंह पर थप्पड़ मारा है कि अगर तुमने महंगाई के ऊपर कुछ जबान खोली तो तुम्हारी भी यही हालत होगी। तो हमें ये भाजपा को इशारा देना है कि इस तरह से हमें चुप नहीं कराया जा सकता। अगर महंगाई नहीं कम होगी, अगर गैस का सिलेंडर 400 रुपए के अंदर नहीं मिला, अगर पेट्रोल 70 रुपए के अंदर नहीं मिला, अगर डीजल 60 रुपए के अंदर नहीं मिला, क्योंकि ये महंगाई डीजल की वजह से बढ़ रही, हर एक चीज का दाम बढ़ रहा है, तो इस बारे में आपको सीरियसली लेना पड़ेगा। नहीं तो हम लोग, हमारा बेलन का मोर्चा, हमारी प्रेरणा स्थान मृणालताई गोरे, अहिल्याताई रांगणेकर जैसी लड़ाकू महिला इस महाराष्ट्र में है। हम सब लोग सावित्री की लेक, यानी सावित्री की बेटियां हैं। हम लोग दिल्ली तक आ सकते हैं और बेलन लेके आएंगे कि अगर ये महंगाई कभी नहीं होगी तो ये बेलन दिल्ली तक पहुंचेगा और इसकी गूंज होगी कि भाई महंगाई कम करो, तुरंत करो। बाकी सभाएं देना, बड़ी बड़ी सभाएं लेके सवाल जवाब करना, ये बंद करो। सब लोग, केंद्र से लेके राज्य के सरकार तक, महंगाई कैसी कम होगी, इसके लिए राहत देने का काम आप लोग जल्दी कीजिए, ऐसा सुझाव हम लोग उनको दे रहे हैं। मैम, चित्रा वाघ का इस पर रिएक्शन भी आया है, उन्होंने कहा कि ऐसे लोगों की क्या आरती उतारनी चाहिए, इस पर क्या कहेंगे आप? चित्रा वाघ का आपने नाम लिया, वो खुद क्या है वो अपने गिरेबान में झांक के देखे और बाद में कुछ सवाल पूछे। ताई, 8 वर्ष योगायोग असा की मोदी सरकार नेमकी 8 वर्ष झाली. 8 वर्षापूर्वी मोदींनी ट्विट केलं होतं जेव्हा ते जिंकले होते निवडणूक, की भारत जीत गया है और अच्छे दिन आने वाले हैं. आणि नेमकं आज महागाईवरनं सगळं माहोल आहे. तुम्ही काय म्हणाल यावर? अच्छे दिन आए हैं, चाय पे चर्चा, अच्छे दिन आलेले आहेत. आता आपले किती अच्छे दिन आलेले आहेत आपण तुम्ही सगळे बघतोय.
एकेकाळी डोळ्यामध्ये पाणी येते, पोटात आग पेटलेली आहे, इतके अच्छे दिन आलेले आहेत. शेतकरी 1 वर्ष दिल्लीच्या दारात बसलेला, इतके अच्छे दिन आलेले आहेत. आज आमच्या तरुण मुलांना नोकऱ्या नाही आहेत, इतके अच्छे दिन आलेले आहेत. तेव्हा आता चाय पे चर्चा नहीं, मोदी जी सिर्फ महंगाई पे चर्चा करो, बाकी और चर्चा हमें नहीं चाहिए. जब तक गैस का सिलेंडर 400 रुपया नहीं होता तब तक भाजपा वाले लोगों को हम लोग कैसे परेशान करते हैं, ये आगे आगे देखो. काही काही आंदोलन करायची काही योजना आहे पुढे? संपूर्ण महाराष्ट्रभर आता 25 तारखेपासून आमचं आंदोलन सुरू होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे, आमचा मशाल मोर्चा असणार आहे. त्याच्यामध्ये मेन सिलेंडर असणार आहे, गॅसचं, आणि एके बाजूला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती असणारे मशाल मोर्चा असणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करते की ह्या महागाईच्या मोर्चामध्ये जी काय आगडोम महागाईचा उसळला आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे. हा कुठला राजकीय प्रश्न नाहीये, हा राजकारणाचा प्रश्न नाहीये, कुठल्या पक्षाचा प्रश्न नाहीये. ज्यांना ज्यांना महागाईचे चटके बसतायत त्यांनी सगळ्यांनी 4 पावलं आमच्या बरोबर चालवायचे. आम्ही पहिल्यांदा मुंबईतले 6 जिल्हे करणार आहोत, मग मीरा भाईंदर पर्यंत जाऊ, नंतर आम्ही पुणा, सांगली, सातारा, तिथून आम्ही कोकणात जाऊ. कोकणातनं आता आमचं ते सगळं रूट ठरेल, त्याच्यानंतर आम्ही मीडियाला त्याची सगळी माहिती देऊ. आणि आमचं आंदोलन हे लोकांना जनजागृती करण्यासाठी असेल की आधी महागाई कमी करा आणि मगच बोला. कुठलीही राजकीय सभा जर असेल त्यांना सवाल जवाब, आता मी राज ठाकरे असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे आणि कोणी असू दे, आम्हाला आधी महागाईवरती बोलावं, ती महागाई कशी कमी होणार त्याच्यावरती बोलावं. आम्हाला तुमच्या वायफळ म्हणजे कोणी कुठे हनुमान चालिसा म्हणा, कोणी कुठे भोंगे खाली उतरवा, कोणी आणि काय करा, आम्हाला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. आमचा देश हा सर्व धर्म समभाव आणि संविधान मानणारा देश आहे. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, सगळ्यांना महागाई, सगळ्यांचा खिसा ही महागाई कापते. आमच्या खिशात टाकायला पैसे नाहीयेत, पोटात आग पडलेली आहे. शेतकरी पण अत्यंत दुःखी झालेला आहे. आणि हे इकडे तिकडे लोकांचं लक्ष वेधण्याचं काम बिलकुल करू नका. फक्त या देशातली महागाई कशी कमी होईल याच्यावरच प्रत्येक राजकीय पक्षाने केंद्रस्थानी महागाई ठेवावी, लोकांना, बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात आणि मग बाकीच्या प्रश्नांवर बोलावं. मुख्यमंत्र्यांना काही कर कमी करावा म्हणून काही निवेदन देणार आहात का? मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार आहोत की जेवढं उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना सगळ्यांना आम्ही महिलांकडनं निवेदन देणार आहोत की महागाई कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा प्रयत्न करावे आणि केंद्र सरकारला महाराष्ट्र शासनाकडनं काही सुझाव दिले पाहिजे की डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किमती कमी करण्यासाठी काय काय उपाययोजना, आणि यातले जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना सुद्धा आम्ही विचारणार आहोत की कशा प्रकारे डिझेल, पेट्रोल आणि गॅस यांचे भाव कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे याचा सल्ला सुद्धा आम्ही घेणार. थँक्यू. धन्यवाद.